हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बाळासाठी असे हेल्दी 3 रेसिपी जे की तुमच्या बाळाची तब्येत एकदम छान ठेवेन, बाळाची वेट एकदम फास्ट वाढेल आणि तुमचं बाळ एकदम छान नेहमी हसरं खेळतं राहील. आणि त्यामध्ये तुमच्या बाळाला जे काही प्रोटीन्सची, विटॅमिन सी, कॅल्शियम्स, आयर्न त्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. त्याच्यातून त्या गोष्टी भरून येतील आणि बाळही तुमचं छान खाईल आणि त्यालाही आवडेल. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण की तिन्ही रेसिपी एकदम हेल्दी अशा आहेत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल, तरच तुम्हाला समजेल. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आता आपण बनवणार आहोत ॲपल आणि बनानाची प्युरी. यासाठी आपण पहिले ॲपल हाफ घेणार आहोत आणि तो पील करून घेणार आहोत, म्हणजे आपण ॲपलची साल काढून घेणार आहोत. आपल्याला हाफच घ्यायचा आहे. छान असे याचे पीसेस करून घ्यायचे आहे, म्हणजे ते लवकर शिजायला मदत होते. छान असे बारीक तुकडे करून घेत आहे. त्याचे आपण छान तुकडे करून घेतलेले आहे आणि आपण आता बनाना घेतलेला आहे, म्हणजेच केळी घेतलेली आहे. ती सुद्धा आपण हाफ घेणार आहोत, अर्धी घेणार आहोत. त्याचे पण आपण छान पीसेस करून घेणार आहोत, बारीक बारीक छोटे छोटे. आता आपण हे आपण जे बाळांचं जे भांडं असतं, कंटेनर्स असतात बाळांसाठी आपण सेपरेट यूज करतो, त्यामध्ये हे टाकून घेणार आहोत आणि 5 मिनिटं आपण छान हे शिजवून घेणार आहोत. शिजवून घेणार आहोत आपण, हे सॉफ्ट होऊ देणार आहोत. 5 मिनिटामध्ये हे शिजून जातील. बघू शकता छान असं शिजलेलं आहे. तर मी आता हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. तुम्ही स्मॅशरने सुद्धा बारीक करू शकतात किंवा तुमच्याकडे काही ब्लेंडर असेल तर त्यांनी सुद्धा बारीक करू शकतात. तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तयार आहे ॲपल आणि बनानाची प्युरी. आज आपण बनवणार रताळं म्हणजे स्वीट पोटॅटोची प्युरी, आणि ही बाळासाठी खूप हेल्दी असते. यामध्ये विटॅमिन ई, सी यासारखे आणखीन जीवनसत्वे असतात. आता आपण काय करणार आहोत, हे उकडून घेणार आहोत. छान उकडून घेणार आहोत, जसं आपण नेहमी उकडून घेतो तसं छान उकडून घ्यायचं आहे. रताळामुळे तुमच्या बाळाचे वजन वाढते. रताळामध्ये फायबर असते जे पचनशक्ती सुधारते आणि आतड्याला निरोगी ठेवते. रताळामध्ये टायट्रोफॅन नावाचं एक ॲमिनो ॲसिड असते जे बाळाला झोप येण्यास मदत करते. आणि छान बघा, तुम्ही प्युरी रेडी झालेली आहे. तुम्ही तुमच्या बाळाला ही दुपारच्या वेळी सुद्धा देऊ शकतात. छान अशी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. आपण सर्वप्रथम चिकू घेणार आहोत, तो पील करून घेणार आहोत आणि तो पील करून घेणार आहोत आपण. चिकूमध्ये फायबर्स असते जे पचन सुधारते आणि विटॅमिन सी असते जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत मिळते. आपण आता त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता त्याचे बारीक बारीक पीसेस करून घेणार आहोत, कट करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण, आणि हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. बघू शकता छान अशी प्युरी तयार केलेली आहे आपण. आता ह्यामध्ये मी काऊ घी टाकलेलं आहे, म्हणजे गाईचं तूप टाकलेलं आहे. मी घरी बनवलेलं आहे आणि लहान मुलांसाठी शक्यतो गाईचंच तूप वापरावं.
आता ह्यामध्ये मी विलायची पावडर टाकलेली आहे. मी विलायची पावडर डायरेक्ट टाकलेली आहे कारण की मी रवा भाजून घेतलेला आहे. जर तुम्ही रवा भाजलेला नसेल तर प्रथम रवा भाजून घ्यायचा आणि नंतर तुम्ही विलायची पावडर टाकली तरी चालते. पण मी रवा भाजून घेतलेला आहे आणि शक्यतो माझं मत आहे तुम्ही बाळासाठी तयारी करता आहे तर नेहमीसाठी रवा भाजून ठेवावा. आता ह्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे, जे की मी बाळासाठी नेहमी पाणी तयार करून ठेवते. आणि त्यामध्ये आपण आता पाणी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याला छान असं उकळी आलेली आहे. आणि आता ह्यामध्ये आपण चिकूची जी प्युरी आहे जी मिक्सरमधून आपण काढली होती ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. रवामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि इतर आवश्यक पोषक तत्वाचा चांगला स्रोत असतो, ज्यामुळे तुम्हाला छान एनर्जी भेटते. आता आपण हे 5 ते 10 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत. तयार आहे रवा आणि चिकूची खीर रेडी झालेली आहे. एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, विदाऊट शुगर अँड विदाऊट जॅगरी म्हणजे विदाऊट गोल्ड यूज केलेली आहे. हेल्दी अशी रेसिपी. तर बाळासाठी आपण हेल्दी अशा 3 रेसिपी बघितल्या आहेत. तर तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.